हॅलो ॲस्पिरंट. तर बघा, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल आणि त्यात जर जी.के.जी.एस म्हणजे सामान्य ज्ञान हा जर विषय असला तर याचा सिलेबस खूप मोठा असतो, तर ज्यामुळे आपल्याला तो पूर्ण करायला खूप वेळ लागतो आणि तो पूर्ण करूनही आपण तो योग्य प्रकारे केला किंवा नाही याचं आपल्याला ज्ञान नसते. आणि ह्यासाठी मी तुमच्यासाठी एक सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये मी मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन कशा प्रकारे आलेले आहेत, म्हणजे यातून तुम्हाला दोन प्रकारे फायदा होईल. एक तर तुम्ही जो केला असेल अभ्यास त्याचं तुम्हाला रिव्हिजनही होईल आणि तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न हे पेपरामध्ये पाहायला मिळतील याचाही तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. आणि या सिरीजमध्ये आपण जी.के.जी.एसचे जेवढेही टॉपिक आहे ते सर्व कवर करणार आहेत, कारण याच्यातच कॉम्पिटिशन हे खूप कमी असतं आणि जो याला योग्य प्रकारे करील तर तोच मुख्य परीक्षेत आपला कट ऑफ क्लिअर करू शकतो. आणि तुम्हाला आणखी कोण्या इतर विषयाचेही जर PYQ लागले तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तर तो सुद्धा विषय आपण कवर करण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय संविधान या विषयावर जे मेन PYQज आहे, म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते खूप वेळा रिपीट झाले, तर आपण प्रश्न या प्रकारे करू की मी आधी तुम्हाला प्रश्न वाचून सांगेल, त्यानंतर तुम्ही 5 ते 10 सेकंदामध्ये याचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि नंतर मी तुम्हाला या प्रश्नाचे योग्य उत्तर हे सांगणार. आणि विशेष म्हणजे सर्व तर प्रश्न हे महत्त्वाचेच आहे, परंतु जर तुम्हाला जो प्रश्न अवघड वाटला किंवा ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही तर हे प्रश्न तुम्ही तुमच्या नोट्समध्ये सुद्धा लिहू शकता. आता बघा, यातून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 1, सिलेक्ट द वन ऑफ दॅट इज नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. म्हणजे तुम्हाला या ऑप्शनपैकी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे जे की संविधानात उल्लेखले नाही आहे. तर बघा, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, ह्युमन राईट कमिशन. कारण बाकीचे हे संविधानिक निकाय आहे. कारण फायनान्स कमिशन आर्टिकल 280, इलेक्शन कमिशन आर्टिकल 324 आणि UPSC म्हणजेच की आर्टिकल 315 या तिघीचा उल्लेख हा संविधानात केलेला आहे, परंतु ह्युमन राईट कमिशन हे नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. प्रश्न क्रमांक 2, द टर्म मिनी कॉन्स्टिट्यूशन इज यूज फॉर द विच ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजेच की संविधानाच्या कोणत्या संशोधन किंवा कोणत्या अधिनियमात मिनी संविधान हा शब्दाचा प्रयोग केला आहे. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, 42. आणि मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेल्या वेळात तुम्ही कमेंटमध्ये देत चला. तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, द 75th अमेंडमेंट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन्क्लुडेड कोकणी, मणिपुरी अँड नेपाली लँग्वेज इन द शेड्यूल. म्हणजे 71वे संशोधन यामध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाली या भाषांचा समावेश केला, तर या कितव्या शेड्यूलमध्ये विलीन केले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक A, 8, कारण यांना 8व्या शेड्यूलमध्ये हे विलीन केलं आहे. प्रश्न क्रमांक 4, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. म्हणजेच की या ऑप्शनपैकी जे सिलेक्ट करायचं आहे जे की सर्वोच्च न्यायालयाच्या क्षेत्र अधिकारात येत नाही. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक D, फायनान्शियल, हे सर्वोच्च न्यायालयाच्या क्षेत्र अधिकारात येत नाही. प्रश्न क्रमांक 5, तर तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या, वन लाइनरपेक्षा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन हे परीक्षेत आता खूप येतात, त्यामुळे जो खरोखर अभ्यास करतो तोच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. विच रेफरन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. म्हणजेच की भारतीय संविधानाच्या संदर्भात यापैकी कोणचं कथन हे सत्य नाही आहे. तर आता तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचून या प्रश्नाचे उत्तर हे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक B, काउन्सिल मिनिस्टर आर अपॉइंटेड बाय द प्राईम मिनिस्टर. मंत्री परिषद हे प्रधानमंत्र्याद्वारे सिलेक्ट केली जाते. म्हणजेच की मंत्री परिषदची जी नियुक्ती होते ती प्रधानमंत्र्याद्वारे होते असं यांचं म्हणणं आहे, पण हे ऑप्शन हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 6, विच ऑफ द फॉलोइंग ज्युरिडिक्शन्स ऑफ सुप्रीम कोर्ट अलाउ इट सेटल डिस्प्यूट बिटवीन द सेंटर अँड स्टेट अँड अमॉंग स्टेट. म्हणजे की सर्वोच्च न्यायालयाचा असा कोणता अधिकार आहे जो की केंद्र आणि राज्य यांच्यामधील जो विवाद आहे तो आटोपण्याचा अधिकार देतो.
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी ओरिजिनल. तर बघा, नीट व्यवस्थित हा प्रश्न वाचा आणि नंतरच याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि मी प्रश्न हे मुद्दामून इंग्रजीत ठेवलेला आहे, कारण इंग्रजीत हा प्रश्न समजायला खूप सोपा आहे, ज्यामुळे तुम्ही याला इंग्लिशमध्ये सॉल्व करायचा प्रयत्न करा. कारण जिथे कुठे अडत असेल तिथे मी तुम्हाला मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतोच आहे. तर चला सोबतच आपण याला सॉल्व करूया. मॅच द फॉलोइंग फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फ्रॉम देअर अडॉप्शन. म्हणजे आपल्या संविधानामध्ये जे जे रूल्स आपण घेतले आहे त्यांची आपल्याला पेअर करायची आहे. तर बघा, फीचर्स आणि अडॉप्टेशन दिलेलं आहे. तर ए मध्ये दिलेलं आहे फेडरलिझम विथ स्ट्रॉंग सेंटर, म्हणजेच की संघवाद, जे की आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. नंतर बी फंडामेंटल ड्युटीज, म्हणजेच की मौलिक कर्तव्य. आता हे आपण सोव्हिएत संघ, म्हणजे की रशिया आधी जो सोव्हिएत संघ होता त्याकडून आपण हे घेतलेलं आहे. आणि नंतर आहे सी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजेच की DPSP, म्हणजे राज्याचे नीती निर्देशक. हे आपण आयर्लंडकडून घेतलेले आहे आणि यामध्येच आपल्याला राज्याविषयी सुद्धा खूप माहिती मिळते. नंतर आहे डी ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजेच की न्यायिक समीक्षा, जे की आपण युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेकडून घेतलेलं आहे. म्हणजेच की याचं उत्तर हे 1 2 3 4च होतं. आणि प्रश्नांचे उत्तर हे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच की लास्टमध्ये तुम्हाला तुमचा स्कोर कळेल. तर बघा, प्रश्न क्रमांक 8, विच अमॉंग द फॉलोइंग आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील विथ द राईट टू इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन द मॅटर्स ऑफ पब्लिक इव्हेंट. म्हणजेच की संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदमध्ये सार्वजनिक रोजगार याविषयी अवसर आणि समानता हे देण्याचे अधिकार आहे. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 16, म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, जे की 14 ते 18 पर्यंत दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन हे पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 9, विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल डील विथ द इम्प्रूव्हमेंट ऑफ पब्लिक हेल्थ अंडर द DPSP इन द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे की यापैकी कोणते असे आर्टिकल आहे जे की आपल्याला राज्याच्या नीती निर्देशकमध्ये सार्वजनिक स्वास्थ्य यांच्यामध्ये सुधार करण्याच्या संबंधित आहे. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आर्टिकल 47, जे की DPSP मध्ये हेल्थ याविषयी आहे. नेक्स्ट, तर बघा प्रश्न क्रमांक 10, वेन वॉज द इनिशियल 10 फंडामेंटल ड्युटीज ॲड टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे की संविधानामध्ये प्रारंभिक 10 मौलिक कर्तव्य आहे की ते केव्हा जोडल्या गेले किंवा त्यांना केव्हा इम्प्लिमेंट केलं. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 1976, म्हणजे 1976. प्रश्न क्रमांक 11, हू अमॉंग द फॉलोइंग कॅन इश्यू ऑर्डिनन्स व्हेन द स्टेट लेजिस्लेटर इज नॉट इन अ सेशन अँड ही इज द सॅटिस्फाईड दॅट इमिडिएट ॲक्शन इज रिक्वायर्ड. म्हणजेच की यापैकी असे कोण आहे जो की तत्काल कारवाईचा अध्यादेश हा राज्य विधिमंडळात नसल्यावर सुद्धा काढू शकतो आणि कारवाई करण्यास भाग पाडू शकतो. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, कारण देशात जसा राष्ट्रपती तसा राज्यात हा गव्हर्नर असतो, म्हणजे की राज्यपाल असतो. प्रश्न क्रमांक 12, विच आर्टिकल रिलेटेड टू कंपल्सरी ॲक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी हॅज बीन ऑमिटेड नाऊ फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन, व्हॉट इज द नंबर ऑफ द आर्टिकल. तर बघा, प्रॉपर्टी अनिवार्य अधिग्रहण हा एक कायदा आपल्या संविधानात होता, जो की आता वगळण्यात आला आहे. तर तुम्हाला त्याचा आर्टिकल नंबर हे सांगायचा आहे. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 31. प्रश्न क्रमांक 13, हू हॅज द पॉवर टू रिकमेंड फॉर द इम्पोजिशन कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी इन स्टेट. म्हणजेच की राज्यात आपत्कालीन लावण्याची पॉवर हे कोणाकडे आहे. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी गव्हर्नर ऑफ द स्टेट, कारण राज्यपाल हा राज्याचा हेड असतो. तर बघा, प्रश्न क्रमांक 14, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ राईट टू फ्रीडम
इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे की यापैकी संविधानामध्ये हा अधिकार नाही आहे. तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ऑफेन्स फॉर द आर्म असेंब्ली, म्हणजे की सशस्त्र सभेचे अपराध. प्रश्न क्रमांक 15, विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल से दॅट इज शॅल बी द ड्युटी फॉर एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया who is a parent or guardian to provided opportunities for education to his child, or as a case may be ward between the age of 6 and 14 year. तर कोणत्या आर्टिकलमध्ये 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलाला शिकण्याची संधी ही द्यायला पाहिजे याचा उल्लेख केला आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 51A ब्रॅकेटमध्ये के, यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न क्रमांक 16, विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड पॉवर्स टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू डिक्लेअर नॅशनल इमर्जन्सी, म्हणजेच की देशामध्ये असे कोणते आर्टिकल आहे ज्यामुळे देशामध्ये आपत्कालीन हे घोषित करता येते? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, आर्टिकल 352, म्हणजे की अनुच्छेद 352. या आर्टिकलमुळे आपण देशात आपत्कालीन हे लावू शकतो. प्रश्न क्रमांक 17, द पॉवर टू डिसाइड द डेट ऑफ ॲन इलेक्शन टू अ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रिसेट विथ द, राज्य विधानसभा यांचे जे इलेक्शन असतात यांची तारीख हे तय करण्याचा अधिकार किंवा तय करण्याची पॉवर हे कोणाकडे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, म्हणजेच की भारतीय निर्वाचन आयोग. प्रश्न क्रमांक 18, हाऊ मेनी इलेक्टेड मेंबर आर देअर इन राज्यसभा रिप्रेझेंटिंग द स्टेट अँड युनियन टेरिटरीज, म्हणजे की राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना मिळून राज्यसभेत कुल निर्वाचित सदस्य किती आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 238. प्रश्न क्रमांक 19, द फर्स्ट फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज प्रोव्हाइड टू सेट द बेसिक रूल फॉर विच ऑफ द फॉलोइंग, तर यांपैकी असे कोणते बेसिक कार्य आहे जे की संविधान आपल्याला प्रदान करते? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, कोऑर्डिनेशन इन सोसायटी, म्हणजे समाजात जे समत्व आहे हे बेसिक रूल संविधान आपल्याला प्रदान करते. प्रश्न क्रमांक 20, विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया लेट डाऊन दॅट ॲन इंडियन सिटीजन हॅज द राईट टू यूज एनी रेस्टॉरंट, रोड ऑर पब्लिक प्लेस, म्हणजेच की संविधानामध्ये असे कोणते आर्टिकल आहे जे आपल्याला पब्लिक प्लेस, रोड आणि रेस्टॉरंट याचा यूज करण्याचा अधिकार देते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, आर्टिकल 15(2), म्हणजे की आर्टिकल 15(2) हे आपल्याला प्रदान करते. तर बघा हे आहे आजचे टॉप 20 क्वेश्चन. आता यासारखे मी टॉप 100 क्वेश्चन काढलेले आहे, तर ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया. आणि जर पुढील पार्ट तुम्हाला लवकर पाहायचं असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.